झी 24 तास एक पाऊल पुढे। 12वीचा निकाल 25 मे रोजी लागणार आहे। शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 नंतर हा निकाल जाहीर होणार आहे। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी निकाल लवकर जाहीर करू असे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी जाहीर केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आज किंवा उद्या निकाल लागणं अपेक्षित होतं, मात्र आता शुक्रवारी 25 मे रोजी 12वीचा आता निकाल लागणार आहे। शंतनू भडकमकर हे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातलं मोठं नाव। नुकतेच इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर असोसिएशन या जागतिक संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। भडकमकर यांची अध्यक्षपदी झालेली निवड देशाच्या व्यापार क्षेत्रासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे। या निवडीनंतर आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी शंतनू भडकमकर यांच्याशी बातचीत केली। शंतनू भडकमकर हे देशाच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातलं एक मोठं नाव आणि आता शंतनू भडकमकर यांची इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर्स असोसिएशन या जागतिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। भारताच्या व्यापार क्षेत्राच्या दृष्टीने ही निश्चितच निवड जी आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे। आपल्यासोबत स्वतः शंतनू भडकमकर आहेत। शंतनूजी, सर्वप्रथम तुमचं या संघटनेवरती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन। धन्यवाद आपल्या सदिच्छेबद्दल। इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर्स असोसिएशन मध्ये भारताचं पार्टिसिपेशन वाढायला लागेल। एक भारतीय इकॉनॉमी चांगली आहे म्हणून भारताचं महत्त्व तर मोठं आहेच, पण सगळ्यांना भारतीयांकडनं फार अपेक्षा आहे। भारतीय महत्वाकांक्षी झालेत, भारतीय हुशार आहेत असं सगळ्यांचं मत आहे। भारतामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढावा याच्यासाठी आणखीन प्रयत्न करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का सर? हो, निश्चितच। कारण आता आपण जर पाहिलं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट लिबरलाइज्ड आहे, म्हणजे आणायला काही निर्बंध नाहीयेत। ड्युटीचे रेट सुद्धा आपले नॉर्मल आहेत, म्हणजे हायएस्ट असे नाहीत, आता एक चांगल्या लेवलला आहेत। त्यामुळे ज्याला आपण सेकंड लेवल रिफॉर्म्स म्हणतो ह्याच्यात सिम्प्लिफिकेशन व्हायला पाहिजे। म्हणजे आपण 25 वर्षाच्या प्रमाणात जर पाहिलं तर खूप सिम्प्लिफिकेशन झालंय। देशातल्या व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी तुम्ही आता जागतिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काय प्रयत्न करणार आहात आणि एकंदरीतच काय प्रयत्न व्हावे असं वाटतंय? IFCB हा चांगला मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आम्हाला। म्हणजे 3 मोठ्या संस्थांशी आमचं तिकडे कन्सल्टेटिव्ह स्टेटस आहे। नुसतंच आम्ही भारत सरकारकडे जे आतापर्यंत आमचे सगळे सजेशन्स देत होतो ते आता मला आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन WTO, WCO आणि वर्ल्ड बँक कडे देता येतील। तुमची निवड झाल्यानंतर या संघटनेची जी पुढची बैठक आहे, लगेच येणारी जी बैठक होती तिचं आयोजन भारतामध्ये होणार आहे। तुमच्या निवडीच्या पार्श्वभूमीवरती भारतात होणारी बैठक किती महत्त्वाची आहे, आपल्या देशाला किती फायदा होऊ शकतो? भारताच्या दृष्टीने महत्त्वाची अशा पद्धतीने आहे की आमच्या फील्ड मधले आणि इतर फील्ड मधली जी माणसं आहेत त्यांना जगभरच्या लोकांना भेटता येईल की त्यांच्या देशात कसं चाललेलं आहे आणि बाहेरच्या लोकांना आपलं इथे बघता येईल। एका जागतिक दर्जाच्या महत्त्वाच्या संघटनेवरती एका भारतीयाची निवड होणं निश्चितच भारतीय व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसे सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।